आहे। दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत या प्रीमियर लीग मध्ये, परंतु यानंतरची मॅच साई दत्त वॉरियर्स विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आपण तयार आहे। यानंतरची मॅच आपली आहे। धावसंख्या आहे 17 धावा, 1 गडी बाद। प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून टीम क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडी। ओव्हर नंबर 3 सुरुवात होईल, चला काय करा। किरण सावंत ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत। कोंडाईवाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी किरण सावंत, परंतु बॅटिंग मध्ये पोपट पालेकर आणि सूरज तांबेटने खेळ चांगला केलाय। एक चांगली पार्टनरशिप या जोडीमध्ये उभी राहिलेली आहे। स्ट्रायकरला बॅटिंग करताना फलंदाज सय्यार पोपट पालेकर चांगली बॅटिंग केली, एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला आहे। आतापर्यंत बॉल त्यांनी किती खेळले, 4 धावा किती बनवल्या तर 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावलेत, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि बाईकची एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते असं पंचाने ठिकाणी कळवलेलं आहे। ओव्हर नंबर 3 चा थरार सुरू आहे। गोलंदाजी मार्ग वरती आपण चर्चा करतोय। किरण सावंत पहिला बॉल चमकदार टाकलाय। स्ट्रायकर एंडला सूरज तांबेट जे शिराळ्याचे आहेत बॅटिंग साठी तयार। कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील, परंतु आज सूरज तांबेट यांना नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल। प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला किरण सावंत गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे, ती अंमलात आणावी लागेल। बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती ऑन साइडला बॉल खेळलाय। क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत बॉलने सीमारेषा तोडली आहे। सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार। सूरज तांबेट क्रीजच्या खोलीचा अगदी योग्य वापर केला आणि बॉल वळवला डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषा पलीकडे बॉल होतोय फरार। रन्स मिळतात 4, आलाय तो चौकार। धावसंख्या 22, धावसंख्या वाढवणारा हा चौकार होता। बॅटिंग करत असताना सूरज तांबेट यांच्या बॅटमधून आलेला आहे। आज कामगिरी चांगली केली आहे, आज विजयासारखी लखलखणारी बॅटिंग करावी लागेल। याही बॉलवरती आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडला अपुरा। बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, या बॉलची उडान सूरज तांबेट यांचा आटुकडेवाडी या टीम साठी 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार। सूरज तांबेट यांचं आक्रमण आज विजयासारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि सूरज तांबेट यांनी फटका खेळलाय पॉवरफुल, बॉल सीमारेषा पलीकडे गोल, 6 धावा, षटकार। मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवायला सुरुवात केली, परंतु किरण सावंत तयार। पुन्हा एकदा हा आणखीन एक ताकदीचा वापर करत, टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी आज फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय। खेळाडूचं नाव आहे सूरज तांबेट, त्याचबरोबर सन स्पोर्टचे प्रोप्रायटर गणपत शेठ सनस यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। गणपत शेठ सनस यांचं आगमन होत आहे, सन स्पोर्टचे सर्व आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। आपण त्यांचंही करूया सहर्ष स्वागत। त्याचबरोबर या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय शंकरदा मोहिते यांचे आगमन आहे। त्याचबरोबर विशाल भाऊ नायकवडी संस्थापक 32 शाळा स्पोर्ट्स असोसिएशन हे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर तयार हो, आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय आणि याही बॉल वरती मोहर लागली आहे। सरळ 6 धावेंची सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार। बॅट्समन आहे सूरज तांबेट, शिराळा आहे त्यांचं गाव। धावसंख्या भरारी घेते 40 वरती, मोठ्या फटक्यांचा कहर केलाय सूरज तांबेट यांनी आणि याच ओव्हर मध्ये किरण सावंत आले, ओसंडून धावा खर्च केल्या। लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक करणारा शिराळ्याचा सूरज तांबेट। काय बॅटिंग केली आज रात्रीमध्ये, आता चांदणं दाखवायला सुरुवात केली आहे, कारण प्रत्येक बॉल हा ढगामध्ये बघायला मिळतोय आणि प्रत्येक बॉल ढगामध्ये पाठवणारा खेळाडू आहे सूरज तांबेट। एका बाजूला शेवटच्या बॉल वरती कमबॅक करता येईल का, किरण सावंत यांना तो प्रयत्न करावा लागेल। आणखीन एक बॉल गरकन गिरकी घेताना पाठवलाय सीमारेषा पलीकडे, धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील 6।
चांदीच्या ताटात ठेवलाय केक आणि भाऊने खेळलाय फटका नंबर 1 बॉल सीमा पार षटकार. धावसंख्या भरारी घेत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. काय बॅटिंग केले सूरज तांबीट नावाचं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. सर्व डावपेच उधळून लावले. तब्बल 29 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत किरण सावंत. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन स्पोर्टचे सर्वेसर्वा गणपत शेठ सनस यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी विशाल भाऊ नायकवडी यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा. नेहमी समालोचकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवणारं व्यक्तिमत्व. सन स्पोर्ट्स म्हटलं की विविध एक्सेसरीज त्यांच्या शॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध उद्योजक आणि या लीग साठी जे किट आहे ते त्यांच्या शॉप मध्ये तयार केलेला आहे आणि त्यांचा ब्रँड आहे सन स्पोर्ट्स आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत.